मी डॉक्टर रोशनी महाजन. पीसीओडी आणि इरेग्युलर मेन्सेस अशा केसेसमध्ये आयुर्वेद कशा पद्धतीने काम करते आणि किती लवकर रिझल्ट ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदात मिळतात याचं आज जिवंत उदाहरण म्हणजे माझ्यासमोर बसलेल्या पेशंट. मी आयडेंटिटी या व्हिडिओत नाही देऊ शकत, तर मॅडमच स्वतः आपल्याला त्यांच्या आयुर्वेद ट्रीटमेंट अँड एक्सपिरियन्स जो त्यांना आयुर्वेदात रिझल्ट मिळाला त्याबद्दल बोलणार आहे. मॅडम सांगा, तुम्हाला कसा एक्सपिरियन्स वाटला आणि कशा पद्धतीची चिकित्सा तुम्हाला फलदायी ठरली आहे आयुर्वेदाची? सो बेसिकली मला इरेग्युलर मेन्सेस आणि पिरियड्सचा पीसीओडीचा बऱ्यापैकी त्रास होता. लास्ट 1 to 2 इयर्स मी बऱ्याच ट्रीटमेंट घेतल्या, पण मग पंचकर्माने मला बऱ्यापैकी रिझल्ट भेटला. बॉडी डिटॉक्सिफाय झाली. त्यामध्ये मेनली उत्तर बस्तीचा बऱ्यापैकी फायदा झाला. त्याच्यामध्ये माझे फॉलिकल्स व्यवस्थित ग्रो व्हायला लागले आणि बरोबर टाइमला ते रप्चर पण झाले. आणि ही ट्रीटमेंट मी 2 ते 3 महिने कंटिन्यू केली आणि त्यानंतर मला बऱ्यापैकी चांगला रिझल्ट आला आणि बॉडी पण एकदम रिफ्रेश वाटायला लागला. मेन्सेस पण माझे रेग्युलर झाले आणि कन्सीव्ह पण झालं. या केसमध्ये पीसीओडी आणि इरेग्युलर मेन्सेस सोबत एक डेव्हलप आणि वेळेवर रप्चर न होण्याचा प्रॉब्लेम होता, तर तो आपण करेक्ट केला बस्ती आणि उत्तर बस्ती या आयुर्वेदिक ट्रीटमेंटने. केवळ 3 महिन्यातच मॅडमला रिझल्ट आलेला आहे आणि आता त्या कन्सिव्ह पण झालेल्या आहेत सक्सेसफुली. आणि या आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा जो त्यांचा एक्सपिरियन्स होता, जे की त्यांना माहिती आहे उत्तर बस्ती, याची अतिशय महत्वाची चिकित्सा ही वंध्यत्व किंवा पीसीओडी थायरॉइड या आजारांवर ठरते. तर तुम्हाला देखील पीसीओडी, इरेग्युलर मेन्सेस आणि थायरॉइड या आजारांमुळे कन्सिव्हसाठी प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे गर्भधारणासाठी प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही आमच्या कृपासाई आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म यास भेट द्या.